आपल्या ग्रामीण भाषेतली म्हण आहे, डवळ्या शेजारी पवळ्या बांधला, वान नाही पण गुण लागला. जरा नेहमीचा ड्रायव्हर माझा आजारी पडला आणि मग ऐन टायमाला कोणाला घ्यायचं म्हणून एक जण असंच बरोबर गाडीमध्ये, महाराज मला यायचंय जरा तुमच्याबरोबर राहून सुधारणा होतील माझ्यामध्ये. घरचेही म्हटले फारच पोरग आगाव आहे, जरा 8 दिवस महाराज तुमच्याबरोबर राहू द्या, जरा सुधारलं तर सुधरेल. आणि म्हणून त्याला गाडीमध्ये घेतलं. ते गाडी चालवायचं, कोणी ओव्हरटेक केलं की त्याला कचकन शिवी द्यायची. कोणी गाडीला हॉर्न मारला की काच खाली घेऊन त्याला काहीतरी ओरडायचा. अहो कळत न कळत माझ्याही तोंडातून शिवी आली ना एक दिवस. गाडी चालवायचं ते सुधारणा त्याच्यात व्हायच्या ऐवजी बिघाड माझ्यात व्हायला लागला. संगत कुणाची आहे त्याच्यावरती जीवन घडत असतं, एक लक्षात ठेवा. म्हणून संगत चांगल्या माणसाची करावी, अन्यथा संगत नाही केली तरी चालेल. कथा चालू होती, 7 दिवस कथा, आणि ज्यानं कथा ठेवली ते समोर झोपायचं. झोपायला लागल्यानंतर असं झोपायचं नाही, डाराडूर घोरायचं. आता बोलावं तर पुन्हा जाताना पाकिटाची पंचायत, कसं काय उठवायचं याला. पण ते घोरायला लागलेलं आणि कथेमध्ये विक्षेप व्हायला लागला. हो काय करणार मामा. पण शेवटी त्याच्या शेजारी एक नातवंड त्याचं खेळत होतं. मी त्याला बरोबर बोलून घेतलं. म्हटलं बाळ्या एक काम कर, तुला एक काम सांगतो, तेवढं करशील का. म्हटलं हो करणार की महाराज. म्हाताऱ्याला झोपू द्यायचं नाही. पोरग हुशार होतं. म्हटलं महाराज मी ते काम करतो, पण त्याच्या बदल्यात मला काय मिळणार. म्हटलं आरतीच्या ताटात जेवढे पैसे येतील तेवढे तुला, काळजीच करू नको. आता पोरग एवढं खुश झालं. आरतीच्या ताटातली आलेली सगळी चिल्लर काय 40-50 रुपये होती, त्याला मिळाल्याबरोबर ती अगदी खुळखुळा वाजवत घरीपर्यंत. दुसऱ्या दिवशी टाचणीच हातामध्ये घेऊन आलं. बाबा झोपली की मांडीला अगदी तुचकन टाचणी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 2 दिवस असं छान चाललं. झोपलं की टाचणी टोचवायचं. 3ऱ्या दिवसात 4थ्या दिवसाची कथा सुंदर झाली. 5व्या दिवशी बाबा परत घोरायला लागले. मी पोराकडे खुनवतोय, त्याला डोळ्यानं खुनवतोय, तरी पण ते पोरग माझ्याकडे बघायलाही तयार होईना. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम. देव वसे चित्ती, देव वसे चित्ती, त्यांची घडावी संगती. ऐसे आवडते मना, देवा पुरवावी वासना. हरिजना सवे भेटी, हरिजना सवे भेटी. न हो अंग संग तुटी, ऐसे आवडते मना. देवा पुरवावी वासना. तुका म्हणे जिणे भले संत संगष्टने, ऐसे आवडते मना. देवा पुरवावी वासना. कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा, सर्वांच्या पाठातील सर्वांच्या परिचयाचा अत्यंत महत्त्वाचा, अत्यंत प्रसिद्ध असा अभंग आहे. या अभंगामध्ये देवाच्या सन्मुख उभे आहेत आणि देवाच्या सन्मुख उभे राहून देवाच्या समोर काहीतरी वेगळं मागतात. देवाच्या समोर काहीतरी अलौकिक प्रकारची याचना करतात आणि देवाच्या समोर वासना प्रगट करत असताना म्हणतात, देवा ऐसे आवडते म्हणा, देवा पुरवावी वासना. खरं पाहायला गेलं तर या अभंगामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्या लक्षात येतात. मुळात वासना असावी का नसावी. तुकोबारायांनी स्वतः, आपण काल्याच्या अभंगामध्ये त्यांचं प्रमाण नेहमी गातो, वासना वढाळ गाय, गड्यानो हाणून मोडावा पाय. ही वासना असावी का नसावी हा मोठा प्रश्न आहे. परंतु तुकोबारांनी इथं वासना प्रगट केलेली आहे. ऐसे आवडते म्हणा, देवा पुरवावी वासना. काय आवडतं तर तुकोबारांनी सांगितलं, देव वसे चित्ती, त्यांची घडावी संगती. देवा मला संगती पाहिजे, परंतु कुणाची संगती. ज्यांच्या हृदयामध्ये देव वसलेला आहे किंवा देव ज्यांच्या चित्तामध्ये राहतो त्यांची मला संगती दे. अशी संगती दे की एकदा संग दिल्यानंतर नहो अंग संग तुटी. एकदा त्यांचा सहवास घडला की काही केल्या मला त्यांच्यापासून तू दूर करू नकोस, न व्हावा वियोग जन्मोजन्मी. हरिजना सवे भेटी, न हो अंग संग तुटी.
आमची आणि त्यांची भेट झाल्यानंतर पुन्हा वियोग मात्र आमच्या जीवनामध्ये घडू देऊ नकोस. कारण देवा, या जीवनाचं सूत्र मला कळालेलं ते असं आहे, तुका म्हणे जिने भले. जीणं भलं आहे, परंतु केव्हा? जेव्हा ते जीवन संतांच्या संगतीमध्ये व्यतीत होईल, संतांच्या सहवासामध्ये ते जीवन व्यतीत होईल. आणि अशा जीवनाला धन्यता देत असताना तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे जिने भले संत संगष्टने ऐसे आवडते म्हणा देवा पुरवावी वासना. जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबारायांचा 375वा वैकुंठ गमन सोहळा या वर्षी आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वर्षभर याचे असणारे सुंदर असे सोहळे सुरू आहेत. वेगवेगळे मंडळी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं जगद्गुरु तुकोबारायांच्या विषयी आणि संप्रदायाचं कळस असणाऱ्या या तुकोबारायांच्या जीवनाविषयी, तुकोबारायांच्या अलौकिक चरित्राच्या विषयी कृतज्ञता भाव म्हणून समस्त वारकरी संप्रदायाच्या वतीनं आणि असंख्य असणाऱ्या महाराष्ट्रातील अनेक मराठी मनांच्या वतीनं या ठिकाणी तुकोबारायांचा वैकुंठ गमन सोहळा 375वा आपण या ठिकाणी साजरा करतोय. आणि मला वाटतं की या सोहळ्याचं औचित्य राखून आपण या सगळ्या मंडळींनी केलेलं या वर्षीचं सुंदर नियोजन आहे. सर्वप्रथम आपल्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या. कारण सोहळा साजरा झाला पाहिजे हे खरं आहे, परंतु सोहळा कोणाचा करावा हेही कळालं पाहिजे. दुर्दैव असं आहे की माणसांकडे आता सेलिब्रेशनला फक्त कारण पाहिजे. मारणे मामा, कशाचं सेलिब्रेशन होईल सांगता येत नाही. आमच्या इथे एका चांगला व्यक्ती चांगल्या पद्धतीने धनाढ्य आहे. काय कारण? म्हणे महाराज तुमचं कीर्तन ठेवायचं आहे. म्हटलं ठेवा, काय कीर्तनाचं कारण तरी सांगा. काय नाही म्हणे आमच्या बैलाचा वाढदिवस आहे म्हणून तुमचं कीर्तन ठेवायचं आहे. म्हटलं बरं, या त्या बैलाच्या वाढदिवसाला सोहळा साजरा करायला कारण पाहिजे. पण मला एक सांगा की नेमक्या काय निमित्तानं आपण सोहळे साजरे केले पाहिजेत याचंही आपल्याला चिंतन व्हावं. कारण आमचे तुमचे सोहळे हे आपल्या या जीवनामध्ये उद्धार करणारे आहेत याच्यामध्ये शंका आहे. परंतु संतांच्या जीवनामध्ये संतांचं चरित्र गायन केल्यानंतर मग मात्र आपोआप पुण्य आपल्या पदरामध्ये पडतं. तुकोबारांनी पुण्य पदरामध्ये पडण्यासाठी सोपा उपाय सांगितला. काय सांगितला? पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे. पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे. सांगतात पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. आणि एवढंच नाही, देवा नेघे माझी वाचा तुटी, महालाभ आणि फुकासाठी. फुकटचा महालाभ आहे, फक्त सज्जनांचं चरित्र त्या ठिकाणी आपण गायन केलं पाहिजे, संतांचं चरित्र गायन केलं पाहिजे. आणि म्हणून हा भव्य दिव्य सोहळा या ठिकाणी होतोय. अत्यंत सुंदर संयोजन आपल्या सगळ्या मंडळींनी या ठिकाणी केलेलं आहे. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. ऐका, थोडा वेळ अभंगाच्या संगतीचं जर आपल्या लक्षात आलं तर जीवनामध्ये संगती किती महत्वाची आहे. कारण जीवन हे घडतंही संगतीमुळं आणि जीवन हे बिघडतं सुद्धा संगतीमुळं. म्हणून ज्याच्या संगतीमध्ये आम्ही राहतो त्याच्या कळत न कळत त्याचा प्रभाव आपल्यावरती होतो. आपलं वागणंही त्याच्यासारखं होतं, आपलं बोलणंही त्याच्यासारखं होतं, आपलं चालणंही त्याच्यासारखं होतं आणि आपले विचार सुद्धा त्याच्याप्रमाणेच होतात ज्याच्या संगतीमध्ये आपण राहतो. म्हणून देवाजवळ मागत असताना संतांनी दुसरं काही मागितलं नाही. तुकोबाराय तर स्पष्टपणे सांगतात
न लगे मुक्ती धन संपदा, 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 लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा, मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा. संग संग देई सदा, गुण गाईन आवडे, गुण गावीन आवडे. लगे मुक्ती धन संपदा, संत संग दे सदा, संत संग दे सदा, संत संग दे सदा. ओ न लगे मुक्ती धन संपदा, संग संग देई सदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा. सदा सदा. तुकोबारांनी एका वाक्यात देवाला सांगितलं, हे चिदान देगा देवा, तुझा विसरण व्हावा. पुढे सुंदर मागणं आहे, न लगे मुक्ती, न लगे धन, न लगे संपदा. देवा मुक्तीही नको. जगामधले सर्वच्या सर्व संप्रदाय ज्या मुक्तीसाठी, ज्या मोक्षासाठी प्रयत्न करतात, परंतु तुकोबाराय त्याला सुद्धा तुच्छ करतात. मोक्षपद तुच्छ केले या कारणे. कारण का? आम्हाला मोक्ष नको, आम्हाला मुक्ती नको. का नको? याचं कारण असं आहे की आम्हाला त्या मोक्ष आणि मुक्तीच्या पलीकडे संतांच्या संगतीमध्ये जे सुख आहे ना, त्या सुखाची अपेक्षा आहे. कारण साधू बोध झाला नुरोन या ठेला, ठाईच मुरला अनुभव, कापुराचे वाती उजळलेल्या ज्योती. या अभंगाचं शेवटचे चरण फार गोड आहे. मोक्ष रेखे आला, भाग्ये विनटला, साधूचा अंकिला हरिभक्त. तुकोबाराय सांगतात की साधूचं अंकित झालं, संतांची संगती प्राप्त झाली. याच्याच पुढचा अभंग आहे, संतांची संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे, रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा राम. मला सांगायचा विषय फक्त एवढा आहे, फार शब्द गोड आहेत तुकोबारायांचे. मोक्ष रेखे आला, भाग्ये विनटला आणि साधूचा अंकिला हरिभक्त. काय होतं संतांच्या संगतीमध्ये? मोक्ष रेखे आला. या शब्दाचाच विचार जर केला तर परवा मी विद्यापीठामध्ये हा अभंग शिकवत होतो आणि संतोष महाराज मला सहज याचं एक ज्ञानोबारायांची काय कल्पनाशक्ती असेल विचार करा. आपण सगळे ग्रामीण भागातलीच मंडळी आहेत. आता शहराचं आपल्याला वास्तव्य या ठिकाणी आल्यामुळं जवळजवळ आत्ताच्या मुलांना हुतुतू कबड्डी माहिती नाही, कारण पबजी आणि व्हिडिओ गेमच्या त्या नादामध्ये मैदानी खेळ राहिलेले नाहीत. पण जेवढे जेवढे आता बुजुर्ग लोक आहेत त्यांना कबड्डी हा खेळ चांगला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. आणि कबड्डी खेळत असताना जो माणूस कबड्डी खेळणारा, जो आक्रमण करणारा आहे, तो आपली एंट्री टाकल्यानंतर समोरच्या संघातले 2-3 खेळाडू बादही करतो आणि बाद केल्यानंतर तो त्या रेखेवरती खेळत असतो, रेषेवरती खेळत असतो आणि समोरच्याला आव्हान देत असतो. त्या रेषेवरती खेळत असताना त्याचा भाव असा असतो की तुम्ही मला किती पकडायचा प्रयत्न करा, पण मी आता माझ्या रेषेवरती पोहोचलोय. पण तिथं जो खेळत असतो ना, आव्हान देत असतो, या मला पकडायला. कारण त्या रेषेवरती पोहोचलेला आहे, तो कधीही त्या रेषेच्या पलीकडे जाईल. मोक्ष रेखे आला, त्या रेखेवरती आहे तो आणि भाग्ये विनटला. परंतु तरी सुद्धा तुकोबाराय म्हणतात, न लगे मुक्ती. देवाला विनंती केली आहे, देवा ऐके रे विनंती, मज नको रे हे मुक्ती, तया इच्छा गती,
हेची सुख आगळे नको वैकुंठीचा वास असे तया सुखानाश तुकोबाराय म्हणतात देवा ऐके रे विनंती मज नको रे हे मुक्ती नको मोक्ष नको धन नको. आता मला सांगा इथं बसलेला कोण माणूस असा आहे हो की त्याला वाटतं नको धन म्हणून. साधी गोष्ट आहे मारणे मामा, इथं बसल्या बसल्या जर पलीकडनं जर पैशाचा पाऊस पडायला लागला तर तुम्ही कीर्तनाला थांबाल का हो? तुम्ही कीर्तनाला थांबाल का याच्यामध्ये विचारण्याचा प्रश्न पुढचा. पण मीच मुळात कीर्तन करेल का नाही हा प्रश्न आहे. कुणाला नकोय धन सांगा मला. जो प्रत्येक व्यक्ती धनासाठीच प्रयत्न करतोय आणि पाहिजेही धन नाही असं नाही, कारण धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. व्यवहार सुद्धा हेच सांगतोय की पैशाशिवाय जववरी चलनगा तव म्हणती माझा इंद्रिय मावळले आला बागुल आजा. जववरी चाले धंदा बहीण म्हणे दादा. वस्तुस्थिती ही आहे. पैसा कुणाला नकोय महाराज, सगळ्यांना पैसा पाहिजे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पैशाच्या माध्यमातून आम्ही पैसे कमवले पाहिजेत, परंतु पैसा हे पैशासाठीच पळवलं पाहिजे अशातला भाग नाही. कारण जीवनामध्ये पैशापेक्षाही कमवायच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या आपण विसरून गेलोय. पैशापेक्षा कमवायसारखं बरंच आहे, परंतु ते आम्हाला प्राप्त करायचा विसर पडलाय. आम्ही पैसा करतोय, परंतु एक लक्षात ठेवा, या पैशाच्यामुळे आम्ही या धनाच्या ठिकाणी 14 अनर्थ आहेत त्याच्यामध्ये अडकून पडलोय. संतांनी सांगितलं नाही धन नका मिळवू, तुकोबाराय तर म्हणाले मिळवा, परंतु जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचू करी. खरं सांगायचं कारण एक आहे, एक लक्षात ठेवा की देवाजवळ या गोष्टी मागायच्याच नसतात. बरीचशी माणसं म्हणतात आमच्या भगवंताच्या कृपेनं आमचं बरं झालं म्हणजे नेमकं काय झालं? भगवंताच्या कृपेनं आम्हाला लॉटरी लागली. लॉटरी लागणी ही भगवंताची कृपा नाही. भगवंताच्या कृपेनं आम्हाला बंगला झालं ही भगवंताची कृपा नाही. तुम्ही म्हणाल असं कसं म्हणताय महाराज, सगळं तर त्याच्या कृपेनं घडतंय. पण तरी सुद्धा एक सांगतो, तुकोबारायांचं प्रमाण आहे, अन्न मान धन हे तो प्रारब्ध अधीन. अन्न प्रारब्धाच्या अधीन आहे, मान प्रारब्धाच्या अधीन आहे आणि धन सुद्धा प्रारब्धाच्या अधीन आहे. पैसा मिळवण्यासाठी आपण काय प्रयत्न करतो याही पेक्षा अतिशय क्षुल्लक प्रयत्न करणारी माणसं आपोआप कोट्याधीश होतात. आता तर युट्यूबच्या जमान्यामध्ये जर आपण पाहिलं ना तर कुणाची रील कशी चालेल आणि कधी तो रातोरात कसा मालामाल होईल हे सांगता येत नाही. अहो ते साधं आता उद्या गणपती बाप्पांचा जन्मदिवस आहे आणि मागच्या काही दिवसापूर्वी गणपतीत एक गाणं आलं. कोणतं? आमच्या पप्पानी गणपती. आता एक मला सांगा, ते गाणं कुणाचं? लिहिलं वेगळ्यानी, गायलंय वेगळ्यानी, पण त्या गाण्यावरती ऍक्शन करून जे पोरग फेमस झाले ते तिसरंच. कुणाचं कधी दुकान कसं चालेल सांगता येत नाही. माणसं म्हणतात अहो आम्हाला एवढे प्रयत्न करून पैसे मिळत नाहीत. हे पैसे आहेत ना हे प्रारब्धामध्ये आहेत, धन हे प्रारब्धाच्या अधीन आहे. मग प्रारब्धाच्या अधीन आहे म्हणून नुसतं झोपून राहावं का? असंही नाही. प्रयत्न केल्यानंतर मिळणार आहे, पण प्रयत्न केल्यानंतर मिळेलच ही सांगता येत नाही. तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. म्हणून धन हे मागायचं नाहीये, धन मिळवायचं आहे. देवाकडे गेल्यानंतर काय मागावं हे कळालं पाहिजे. म्हणून जे मिळवायचं आहे ना ते मिळवत असताना आम्हाला त्या ठिकाणी प्रयत्न पाहिजेत. परंतु ज्या गोष्टी अतिशय दुर्लभ आहेत त्या दुर्लभ गोष्टीपैकी एक असणारी ती म्हणजे संत संग आहे. कारण नरत्वम दुर्लभम लोके, नरदेह दुर्लभ आहे आणि तत्रापि दुर्लभम म्हणणे वैकुंठ प्रिय दर्शनम. ज्याच्या अंतःकरणामध्ये देव आहे अशांची संगती दुर्लभ आहे. म्हणून संत संग देई, संत संग देई आणिक प्रवाही घालू नको. आम्ही ज्याच्या संगतीमध्ये राहतो त्याचा सहवास आम्हाला लागतो आणि परिणाम असा होतो आमचं जीवन घडत असतं. म्हणून संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन की संग लाग रे
अशी बने. टाळी. क्या बात है. जय हो. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संग लाग रे तेरी अशी बने. हो संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संग संगी लाग रे तेरी अशी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अशी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अशी टाळी, टाळी, टाळी. तेरी बिगड़ी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संग लागी रे तेरी अशी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. लागी रे तेरी अशी बनेगी. ओ संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संग लागी रे तेरी अशी बनेगी. ओ संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संग लागी रे तेरी अशी बनेगी. जीवनामध्ये आनंद व्हायचा असेल, जीवनामध्ये सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर केवळ एकमेव पर्याय तो म्हणजे संतांचा संग. तुम्हाला आम्हाला सोडा, परंतु देवाला सुद्धा ज्या ठिकाणी सुख व्हावं असं वाटतं ना, ते एकमेव ठिकाण म्हणजे संतांचे चरण आहेत, संतांचा संग आहे. संतांचे सुख झालिया देवा. संतांचे सुख झालिया देवा. संतांचे सुख झालिया देवा. संतांचे सुख झालिया देवा. मनवोनी सेवा करी त्यांची. मनवोनी सेवा करी त्यांची. तेथे माझा काय कोण तो विचार. तेथे माझा काय कोण तो विचार. तुकोबाराय सांगतात संतांचे सुख झालिया देवा. देवाला सुद्धा सुख व्हावं असं वाटत असेल ना, तर देव सुद्धा कुठे जातो. अहो तुम्ही आम्ही नाही, देव सुद्धा या सुखासाठी वेढावलाय. ज्या सुखा कारणे देव वेढावला. ज्या सुखा कारणे देव वेढावला. वैकुंठ सोडुनी संत सदनी राहिला. वैकुंठ सोडुनी संत सदनी राहिला. वैकुंठ सोडोनी संत सजनी राहिला. वैकुंठ सोडोनी संत सजनी राहिला. धन्य धन्य हे वैष्णव सदान. धन्य धन्य हे वैष्णव सदान. जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. जय लक्ष्मी शोभे नारायण. नारायण श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण. ओ नारायण श्रीमन्नारायण.
संत सदनी राहिला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला ज्या सुखा कारणे देव वेढावला वैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला. ऐका, जीवनामध्ये संगत किती महत्वाची आहे. एक वेळ आपण खूप चांगलं काम करतो, परंतु संगत जर वाईटाची असेल ना तर परिणाम भोगावे लागतात. काम चांगलं आहे पण संगत वाईटाची आहे. माणूस म्हणतो अहो तो फार चांगला माणूस आहे हो, पण त्यानं त्या माणसाच्या बरोबर नाही राहायला पाहिजे. कारण संगतीचा गुण, आपल्या ग्रामीण भाषेतली म्हण आहे, डवळ्या शेजारी पवळ्या बांधला वान नाही पण गुण लागला. एक ना एक दिवस त्या संगतीचा परिणाम होतोच. काय झालं, जरा नेहमीचा ड्रायव्हर माझा आजारी पडला आणि मग ऐन टायमाला कोणाला घ्यायचं म्हणून एक जण असंच बरोबर गाडीमध्ये, महाराज मला यायचंय जरा तुमच्या बरोबर राहून सुधारणा होतील माझ्यामध्ये. घरचेही म्हटले फारच पोरग आघाव आहे, जरा 8 दिवस महाराज तुमच्या बरोबर राहू द्या, जरा सुधारलं तर सुधारेल. आणि म्हणून त्याला गाडीमध्ये घेतलं. ते गाडी चालवायचं, पण महाराज गाडी चालवायचं ते सुधारणा त्याच्यात व्हायच्या ऐवजी बिघाड माझ्यात व्हायला लागला. कोणी ओव्हरटेक केलं की त्याला कचकन शिवी द्यायची. कोणी गाडीला हॉर्न मारला की काहीतरी काच खाली घेऊन त्याला काहीतरी ओरडायचा. अहो कळत न कळत माझ्याही तोंडातून शिवी आली ना एक दिवस. संगत कुणाची आहे त्याच्यावरती जीवन घडत असतं, एक लक्षात ठेवा. म्हणून संगत चांगल्या माणसाची करावी, अन्यथा संगत नाही केली तरी चालेल. एकांत राहावं, परंतु संगती जर करायची असेल तर चांगल्याची संगत करा. कारण सज्जन को सज्जन मिले हुए दो दो बात, गधे को गधा मिले खावे दो दो लाथ. गाढवाची संगत केली तर परिणाम आपल्याला गाढवासारख्या लाथा खाव्या लागणार आहे. म्हणून जुनी लोक म्हणायचे बाबा की मूर्खाचा मालक होण्यापेक्षा शहाण्याचा चाकर झालं पाहिजे. कारण संगती ही महत्वाची आहे. मी सांगत होतो काम चांगलं आहे परंतु संगती वाईटाचे परिणाम दुःख आहे. तर तुकोबाराय सांगतात, पतन उद्धार संगाचा महिमा त्यजावे अधमा संत सेवे, त्यजावे अधमा संत सेवी. म्हणून पतन जीवनाचं घडायचं असेल तरी संगत आहे आणि उद्धार घडायचा असेल तरी संगत आहे. म्हणून पतन उद्धार संघाचा महिमा त्यजावे अधमा संत सेवी. जीवनामध्ये संगत ही महत्वाची आहे. कारण साधू संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. म्हणून तुकोबाराने देवाजवळ अत्यंत महत्वाची भावना व्यक्त केली, देवा मला त्यांची संगती दे. का संगती दे? त्या ठिकाणी महाराज तुकोबारा सांगतात, अखंड जया तुझी प्रीती मज दे तयाची संगती, मग मी कमळापती तुझबाना आणि कंटाळा पडून राहीन तये ठाई. तुझे ठाई ज्याची भक्ती त्याची घडावी संगती. आणि तेच तुकोबारा अभंगाच्या पहिल्याच्या देव वसे चित्ती, देव वसे चित्ती, देव वसे चित्ती, देव वसे चित्ती. देव वसे चित्त्या, देव वसे चित्ती.
जय हो. आकाची घडावे संगती अरे त्याची घरावे संगती ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना ऐसे आवडते म्हणा ऐसे आवडते म्हणा ऐसे आवडते म्हणा ऐसे आवडते म्हणा ऐसे आवडते देव वसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. तुकोबारा देवाला मागतात देव वसे चित्ती. खरं पाहायला गेलं तर देवाच्या जवळ गेल्यानंतर संतांनी आम्हाला हे दाखवून दिलं आहे. मुळात देवाकडे गेल्यानंतर काहीच अपेक्षा ठेवायची गरज नाही. का ठेवायची गरज नाही याचं कारण असं आहे की अपेक्षा न ठेवता त्यानं आपल्याला एवढं सगळं दिलंय ना. म्हणून एक वाक्य नेहमी सांगत असतो, देवानं आपल्याला काहीतरी द्यावं म्हणून देवाकडे जायचं नाही. देवाकडे जाताय ना त्यानं काहीतरी द्यावं म्हणून नाही जायचं, त्यानं एवढं सगळं दिलंय म्हणून त्याच्याकडे गेलं पाहिजे. काय दिलंय? दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेने तू जोडसी नारायण नासे जीवपण भवरोग. हात कान नाक पाय डोळे आम्ही न मागता देवानं आम्हाला दिलं. नुसतं दिलं नाही महाराज, त्या देवानं ते क्षणोक्षण आपल्याला सांभाळलंय. एक लक्षात ठेवा, त्यानं सांभाळलंय म्हणून आपण इथं आहोत. आज मी बोलतोय म्हणून नाही, तो बोलून घेतोय म्हणून मी बोलतोय. तुम्ही बसलाय म्हणून नाही, त्यानं बसवलंय म्हणून आपण इथं बसलोय. एका क्षणामध्ये त्याने जर ठरवलं ना झोपवायचं तर चालू कीर्तनामध्ये आपल्याला झोपवायला कमी करणार नाही. कारण आपल्या जीवनामध्ये आपण जगत आहे खरं आहे, परंतु तो जगवतोय म्हणून लक्षात ठेवा. कारण चाले हे शरीर कोणाची असते कोण बोलवितो हरिविना. एवढी मोठी मोठी माणसं आपण पाहिलं, अगदी किलोवरती डॉक्टर विकत घेण्याची ज्यांची क्षमता आहे त्या मंडळीं सुद्धा कोरोनाच्या काळामध्ये हतबल झाली, काही करता आलं नाही. वृक्षाची पान हाली ज्याची सत्ता. म्हणून देवाकडे जात असताना प्रत्येक वेळी आभार मानावे. बस देवा आज आहे तुझ्यामुळे आहे, जे आहे ते तुझ्यामुळे आहे आणि जे आहे त्याच्यामध्ये समाधान. तुझी या सत्तेने हे दासी बुद्धीने तुझी या सत्तेने हे दासी बोलीने तुझी असतेने वेदासी बोलणे तुझी असतेने वेदासी बोलणे आई तुझी या सत्तेने हे दासी बोलीने आ तुझी या सत्तेने हे दासी बोलीने असतेने वेदासी बोलणे वा. तुझी असतेने वेदासी बोलणे सूर्याशी साडणे तुझी बलना सूर्याशी साडणे आ तुझी पडे ऐसा तू समर्थ ब्रह्माचा धनी वा. ऐसा तू समर्थ ब्रह्माचा धनी सूर्यासी चालणे तुझिया बळे सूर्यासी चालणे आ तुझी पडे ऐसा तू समर्थ ब्रह्माचा धनी वा वा. ऐसा तू समर्थ
तुझी आस तेणे वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझी आबळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी तुकोबाराय सांगतात तुझ्याच सत्तेने चाले हे शरीर कोणाची आसते कोण बोलवी तो हरिवीण देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नये तुकोबाराय सांगतात. खरं सांगू का, जुन्या काळातल्या लोकांच्या चेहऱ्यावरती जो समाधानाचा भाव होता, आता ही सगळी माणसं गेल्यानंतर समाधान सुद्धा त्यांच्याबरोबर जाणार आहे. आज आमच्याकडे सगळं आहे, बँक बॅलन्स आहे, म्युच्युअल फंडामधली इन्व्हेस्टमेंट आहे, रिअल इस्टेटमधली इन्व्हेस्टमेंट आहे, पुन्हा पेन्शनचे प्लॅन आहेत, LICचे सुद्धा अनेक पैसे आहेत. अगदी माणूस मेल्यानंतर सुद्धा जीवन के साथ भी जीवन के बाद भी एवढे पैसे आम्ही कमवून ठेवलेले आहे, सगळं आहे. परंतु आमच्या चेहऱ्यावरती जिकडनं तिकडनं इंटरेस्ट येतोय पैशाचा, पण जगण्यातला इंटरेस्ट दिसत नाही, समाधान चेहऱ्यावरती दिसत नाही. याचं कारण असं आहे की जुन्या काळातल्या जुन्या लोकांच्या प्रवृत्तीमध्ये प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे एक कृतज्ञ भाव होता आणि प्राप्तीमध्ये पर्याप्ततेची अनुभूती होती. जे प्राप्त आहे ना ते पर्याप्त आहे, जे मिळालंय ना ते बरं आहे. जुन्या आमच्या आजी जात्यावरची गाणं म्हणायची, गेली आता काही दिवसापूर्वी, पण मी शेवटी तिच्या अंतकाळाच्या वेळेला 4-5 दिवस अगोदर गेलो आणि तिचे सगळे गाणे मी शूट करून ठेवले. ते ऐकायला मिळणार नाही पुन्हा. त्या आजीच्या तोंडामध्ये गाणं असायचं नेहमी जात्यावरती, जात्याच्या मुखी घाली ते मोत्याचे दाणे तुझ्या कृपेने मला विठ्ठला नाही काही उणे नाही काही उणे तुझ्या कृपेने मला विठ्ठला नाही काही उणे. देवा काही कमी नाही रे तुझ्या कृपेनं, सगळं आहे. तुकोबाराय म्हणतात ना, काय उणे आम्हा येथ ठेवली आठाया पोटालो तई पासोनिया समर्थे. काही अपेक्षा नाही, याचं नाव प्रेम आहे. आता परवा दिवशी व्हॅलेंटाईन डेचा दिवस आहे. बरेच मंडळी आता प्रेमाचे गुलाबाची फुलं देतील, परंतु हे प्रेम काहीतरी कुठेतरी अपेक्षा घेऊन जर आलेलं असेल ना, तर जिथे अपेक्षा आहेत तो व्यवहार आहे, तिथं प्रेम नाही. जिथे व्यवहार घडतो तिथं प्रेम नाही. जिथं देणं घेण्याचा प्रेमाचा व्यवहार घडतो तिथं प्रेम राहत नाही. प्रेम त्याला म्हणावं तत्सुखे सुखित्वा. देवा दुसरं काही नाही. तू ज्या ठिकाणी ठेवशील ना त्या ठिकाणी मी समाधानी आहे, ज्या ठिकाणी ठेवशील त्यामध्ये मी आनंदी आहे, आणि जिथं ठेवशील त्याच्यामध्ये मला समाधानी आहे. कुठेही राहू दे, फक्त तुझी कृपा असावी, याचं नाव प्रेम आहे. कधीच संतांनी मागितलं नाही, परंतु यावेळी मात्र तुकोबाराय देवाजवळ मागतात, हे देवा देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती. देवा दुसरं काही नको, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना सरी जना सवे भेटी नहो अंग संग तुटी. कारण तुकोबाराय सांगतात, मला माहिती आहे तू का म्हणे जिने भले, कधी जिने भले भले संत संगष्टने. म्हणून संतांची संग जीवनामध्ये घडली पाहिजे. आता मला याच्यावरती एकच विनंती करायची आहे. आज आपण अनेक ठिकाणी जातो, संत 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 म्हणून याच्या मागे जातो, त्याच्या मागे जातो. दुर्दैव आमच्या पुण्यामधलं जर आपण पाहायला गेलं तर सुशिक्षित लोकांकडे हा विचार कुठेतरी कमी झाला आहे. ज्याला खरं संत म्हणावं ते नेमके असतात कसे हे कळत नाही. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो, आता आपल्याकडे दारावरती सुद्धा काही कपडे विकायला माणसं येतात ना, अगदी केसावरती सुद्धा कपडे देतात ना. पण एक गोष्ट सांगतो, ब्रँडेड कापड घ्यायचं असेल तर शोरूम मध्ये जावं लागतं. दारावरती येणारं ब्रँडेड असेल सांगता येत नाही. तसं संतांकडे जर खऱ्या संतांकडे जायचं असेल ना, तर आम्हाला तनु मन जीवे चरणासी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ, अशा पद्धतीने त्यांच्या जवळ जावं लागेल.
दुर्दैव असं आहे की आम्ही ज्याचे फॉलोअर्स मोठे, ज्याचे सबस्क्रायबर जास्त, ज्याच्या सत्संगाला खूप लोक जमतात, अशा माणसाला आपण संत म्हणतो, त्याच्या पाठीमागे हिंडतो, जातं आपलं, त्याच्यामध्ये काही नाही. परंतु 15-20 वर्षानंतर आम्हाला कळतं, ज्याला आम्ही संत म्हणत होतो तो कुठेतरी जेलमध्ये, ज्याला आम्ही राष्ट्रसंत म्हणत होतो तो स्वतःच आपल्याला गोळी मारून स्वतःचं जीवन संपवतोय. अरे ज्ञानोबा तुकोबाराय यांच्या या वारकरी संप्रदायाच्या महाराष्ट्र भूमीमध्ये आम्हाला दुसऱ्या संतांकडे पाहावं कशाला लागतं? कारण आमचा बाप श्रीमंत आहे, आमची माय श्रीमंत आहे, दुसऱ्याकडे हात पसरायची काय गरज आहे? एक वाक्य नेहमी सांगत असतो, या जगाच्या पाठीवरती ज्ञानोबा तुकोबारायासारखे संत नाहीत, या जगाच्या पाठीवरील ज्ञानेश्वरी गाथ्यासारखा ग्रंथ नाही आणि वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही. हे आपल्या जीवनामध्ये आपण कोरून ठेवलं पाहिजे. संतांची संगत पाहिजे, परंतु ते संत मिळवण्यासाठी ज्ञानेश्वरी आणि गाथा हाच एकमेव पर्याय आहे. या ज्ञानेश्वरीची किंमत आम्हाला कळत नाही. बऱ्याच ठिकाणी दहाव्याला प्रवचनाला जातो आणि तिकडनं माणूस आम्हाला अगोदर सांगतो, महाराज ते ज्ञानेश्वरी येतानाच घेऊन या तुम्ही. का? आमच्या गावात मिळेल म्हणून सांगता येत नाही. अरे दुर्दैव आहे. जी ज्ञानेश्वरी आमच्यासाठी निर्माण झाली, या महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वरी मराठीची नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. 2017 मध्ये 16-17च्या दरम्यान बराक ओबामा जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते, त्यांना ज्ञानेश्वरी पुण्यामध्ये आल्यानंतर ज्ञानेश्वरी प्रेझेंट केली. इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलेली ज्ञानेश्वरी त्या माणसानं झपाटल्यासारखी वाचली आणि वाचून झाल्यानंतर अमेरिकन वृत्तपत्रामध्ये त्याचं मनोगत प्रत्येक वृत्तपत्राच्या हेडिंगला मथळा म्हणून छापून आलं आणि त्यांचं मनोगत असं होतं, द ग्रेटेस्ट फिलॉसॉफी इन द वर्ल्ड इज ज्ञानेश्वरी. जगातलं सगळ्यात मोठं तत्वज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. आणि म्हणून ही ज्ञानेश्वरी, ही गाथा, ही तुकोबारायांची संतांची अभंग संहिता हाच संतांचा सहवास आहे. देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती, ऐसे आवडते म्हणा देवा पुरवावी वासना. आणि तुकोबारा देवाजवळ वासना मागतात, इच्छा मागतात. आता मला फक्त एकच शंका याच्यामध्ये उपस्थित करायची आहे, देव उभा असताना देवाजवळ संतांची संगती मागणं हे योग्य आहे का हो? कारण सुप्रीम म्हणजे देव आहे ना, सगळ्यात मोठा देव आहे ना. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुकोबारांनी शब्द फार जाणीवपूर्वक मागितलाय. काय मागितलाय? देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. आता इथं माझ्याजवळ गुळाचा डब्बा आहे, मी खात नाही तो सोडून द्या, पण गुळाचा डब्बा आहे, मला गुळ पाहिजे. परंतु गुळ न मागता तो डब्बा बघू इकडं, मी काय मागतोय तो डब्बा द्या इकडं. मला सांगा, डब्बा आल्यानंतर त्याच्यातला गुळ काय काढून घेऊन देणार आहे का माणूस? तर गुळासहित डब्बा येणार आहे. याचा अर्थ असा, देव मिळाला तर देवच मिळेल, परंतु संत मिळाले ना तर देवासहित संत मिळतील. म्हणून देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. ऐका, एका वाक्यामध्येच सांगतो, आपल्याला एका कामाचे 500 रुपये मिळतात आणि त्याच वेळी दुसऱ्या कामाचे त्याच ठिकाणी दुसऱ्या बाजूला गेलं तर 1000 रुपये मिळतात. आपण कोणतं काम केलं पाहिजे? साधं आहे ना, कारण 1000 रुपयामध्ये 500 पण आलेच ना. कथा चालू होती, 7 दिवस कथा, आणि ज्यानं कथा ठेवली ते समोर झोपायचं. झोपायला लागल्यानंतर असं झोपायचं नाही, डाराडूर घोरायचं. आता बोलावं तर पुन्हा जाताना पाकिटाची पंचायत, कसं काय उठवायचं याला. पण ते घोरायला लागलेलं आणि कथेमध्ये विक्षेप व्हायला लागला. हो काय करणार मामा. पण शेवटी त्याच्या शेजारी एक नातवंड त्याचं खेळत होतं. मी त्याला बरोबर बोलून घेतलं. म्हटलं, बाळ्या एक काम कर, तुला एक काम सांगतो, तेवढं करशील का? म्हटलं, हो करणार की महाराज. म्हाताऱ्याला झोपू द्यायचं नाही, एवढंच कर. पोरग हुशार होतं. म्हटलं, महाराज मी ते काम करतो, पण त्याच्या बदल्यात मला काय मिळणार? म्हटलं, आरतीच्या ताटात जेवढे पैसे येतील तेवढे तुला, काळजीच करू नको. आता पोरग एवढं खुश झालं. आरतीच्या ताटातले आलेली सगळी चिल्लर काय 40-50 रुपये होती, त्याला मिळाल्याबरोबर ती अगदी खुळखुळा वाजवत घरीपर्यंत. दुसऱ्या दिवशी टाचणीच हातामध्ये घेऊन आलं. बाबा झोपली की मांडीला अगदी तुचकन टाचणी, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 2 दिवस असं छान चाललं. झोपलं की टाचणी टोचवायचं. 3ऱ्या दिवसात 4थ्या दिवसाची कथा सुंदर झाली. 5व्या दिवशी बाबा परत घोरायला लागले. मी पोराकडे खुणवतोय, त्याला डोळ्यानं खुणवतोय, तरी पण ते पोरग माझ्याकडे बघायलाही तयार होईना. मग शेवटी त्याला जवळ आरती झाल्यावरती बोलून घेतलं. म्हटलं, अरे काय रे, तुला पैसे कमी पडले का काय? तुला मी काय सांगितलं होतं की म्हाताऱ्याला झोपू द्यायचं नाही म्हणून, आज कसं काय झोपलं? म्हटलं, महाराज व्यवहार साधा सुद्धा आहे का?
तुम्ही माझ्याशी व्यवहार केला, मी व्यवहाराने वागलो. म्हणे मग काय झालं, काय सांग ना. पोरगा म्हटला, महाराज मला बाबांनी विचारलं तू मला झोपून का देत नाहीस. मी बाबांना स्पष्टपणे सांगितलं मला तुम्हाला झोपू नये याचे 50 रुपये दररोज महाराज देतात. बाबांनी लगेच 100ची नोट माझ्याकडे हातामध्ये दिली, हे 100 घे मला झोपू दे. आता झोपू न द्यायचे 50 आहेत आणि झोपू द्यायचे 100 आहेत. मला सांगा कोणतं काम केलं पाहिजे. हे जसं बारक्या पोराला कळतंय तसं देवाकडे गेल्यानंतर देव मागायचाच नाही. देवाला मागण्यापेक्षा तू ज्यांच्या चित्तामध्ये राहतो त्यांची संगती मला दे. याचा अर्थ असा देवही मिळेल आणि संतही मिळेल. म्हणून संत संग देई, संत संग देई अनेक प्रवाही घालू नको. एकदा प्रेमानं भजन. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी जय 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 विठोबा रखुमाई हरी जय 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 विठोबा विठोबा रखुमाई हरे जय 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 जय. संतांचा सहवास घडल्यानंतर काय होतं. आज सुद्धा पांडुरंगाचं दर्शन घेण्याच्या अगोदर पहिलं दर्शन चोखोबारायांचं, मग नामदेव पायरी आणि मग पांडुरंग. एवढं सामर्थ्य आहे. आणि पांडुरंगाच्याही अगोदर कान्होपात्रा हे विसरू नका. कान्होपात्रा आहे. कोण होती कान्होपात्रा. एका वेश्येची मुलगी. परंतु संतांची संगत घडल्यानंतर जीवन भलं होतं. म्हणून संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी. उत्तम नर देह पायो प्राणी इसका हित कछु करले. संगत संतन की करले, संगत संतन की करले. म्हणून संतांच्या संगतीमध्ये आपलं जीवन व्यतीत व्हावं. भगवंताचं नामस्मरण करावं. का नामस्मरण करावं. ज्याने संपूर्ण शरीर दिलंय. अहो चोखोबारांची हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. आमचं जिवंत असताना तोंड विठ्ठल म्हणत नाही. म्हणतं का मला सांगा. इथं नामस्मरण करा म्हटल्यावरती बरेच लोक म्हणतात आता काय महाराजांचं तर कामच झालं, आपण काय त्यांचं त्यांनी करावं, आपण आपलं करावं. नाही ना. देवाचं नाव येत नाही मुखाला. येतं का. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा मन माझे केशवा. काबान घे, काबान घे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. चोखोबारायांच्या अस्थी सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. आपण भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. का केलं पाहिजे एकाच वाक्यात सांगतो आणि वाणीला पूर्णविराम देतो. ज्यानं कुणी जे जे काही दिलंय त्याचं आम्ही नामस्मरण नाम घेतो. सप्ताहामध्ये पंगत दिली त्याचं नाव घ्यावं लागतं. सप्ताहाला देणगी दिली त्याचं नाव घ्यावं लागतं. पत्रिका सौजन्य दिलं त्याचं नाव घ्यावं लागतं. ज्याने कीर्तन दिलं त्याचंही नाव घ्यावं लागतं. अहो जाऊ द्या. सामाजिक क्षेत्रामध्ये आम्ही आमच्या घरातल्या पोरीला लग्न करून नांदायला जाताना आम्ही वस्तू देतो अंधन म्हणून. देतो की नाही. आशा देतो का. नाही नाही नाही. त्याच्यावरती नाव घालूनच देतो. ची सौका हीस तारीख वार टाकून. बरं निसतो नाही. त्याला सांगतो चांगलं कलरफुल टाक. सोफा दिला, बेड दिला, कपाट दिलं. मामा म्हणतो चांगलं रेडियमनी टाक, रेडियमनी. रात्री झोपल्यानंतर सुद्धा त्यांच्या डोळ्यावर चमकलं पाहिजे मामाने दिलंय. बरोबर आहे ना. अहो जाऊ द्या. कपाट एवढी मोठी महागायची वस्तू आहेत. नाव दिलं नाव नवल नाही. पण सत्यनारायणाच्या पूजेला जाताना 20 रुपयाची प्लेट घेऊन जातो आम्ही ती डिश. पण त्याच्यावरती सुद्धा त्या भांडेवाल्याला म्हणतो चांगलं जरा कोरून टाक. अहो साहेब लय कोरल्यावरती बोळं पडतील. पडू दे पण नाव दिसलं पाहिजे.
ज्यानं दिलंय त्याचं नाव घेतो की नाही? मग एवढं सुंदर शरीर ज्यानं दिलंय त्याचं नाव नको का घ्यायला? एका नवऱ्यानं नथ केली, नथ केल्यानंतर नवऱ्याचं एवढं गुणगान ती गाऊ लागली, 1000 वेळा नवऱ्याचं नाव घेतलं. परंतु कबीरदास महाराज तिला म्हणतात, जिस यार ने तुझे नथ दियो उसका नाम लेत बार बार, जिस यार ने तुझे नाक दियो उसका नाम ले एक बार. अरे ज्यानं तुला नाक दिलंय त्याचं एकदा तरी नाव घे. म्हणून जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन मी चिंतन, जग जीवन नारायण. गायीन गुण तयाचे, अखंड भगवंताचं नामस्मरण करा. एक सांगू, आम्हाला शरीर तर दिलंच, परंतु त्यानं ते सांभाळलंय, त्यानं ते जिवंत ठेवलंय. एका आजीची हृदयाची शस्त्रक्रिया झाली, बायपास सर्जरी झाल्यानंतर बिल जेव्हा समोर आलं तेव्हा 3 लाखाचं बिल पाहिलं आणि ती डॉक्टरला प्रश्न विचारला, डॉक्टर अहो आता तुम्ही सांगितलं होतं ऑपरेशनच्या अगोदर ॲडमिट करताना 2 लाखाचं पॅकेज आहे, 2 लाखामध्ये आपली शस्त्रक्रिया होणार आहे, 3 लाख बिल कशाचं आलं? तेव्हा डॉक्टरने सांगितलं, आजी ओपन हार्ट सर्जरी करावी लागली आणि ओपन हार्ट सर्जरीमध्ये तुमचं हृदय शरीराच्या बाहेर ठेवावं लागतं आणि शस्त्रक्रिया होईपर्यंत ते हृदय जिवंत राहिलं पाहिजे शरीराच्या बाहेर, म्हणून ज्या मशीनमध्ये ठेवतात त्या मशीनचं भाडं 1 लाख रुपये. शस्त्रक्रिया 15-20 मिनिटं चालली असेल, तेवढा वेळ माझं हृदय जिवंत राहिला, 1 लाख रुपये बिल. टचकन डोळ्यामध्ये पाणी आलं आणि आजीचे डोळ्यातलं पाणी बघून डॉक्टर म्हणाले, आजी का रडताय? जास्त पैसे झाले म्हणून रडताय का? तेव्हा आजीनं उत्तर दिलं, डॉक्टर पैसे जास्त झाले याचं मला रडायला नाही आले, बिल जास्त झालं म्हणून डोळ्यात पाणी नाही आलं, पण मला सांगा अहो 15-20 मिनिटं हे हृदय जिवंत राहण्यासाठी 1 लाख रुपये बिल आलंय. 70 वर्ष ज्या देवाने हे हृदय जिवंत ठेवलं त्याच्यासाठी मी काय बिल दिलंय? काय बिल दिलंय? म्हणून जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन मी चिंतन, जग जीवन नारायण. नासे गायीन गुण तयाचे. एकदा प्रेमानं हात वरती करून ज्या संतांनी हे आम्हाला गुणगान दिलं त्यांचं भजन करूयात आणि वाणीला पूर्णविराम. ज्ञानदेव तुकाराम, 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 तुकाराम 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 तुकाराम, 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 तुकाराम तुकाराम तुकाराम, 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 तुकाराम तुकाराम तुकाराम, तुकाराम तुकाराम तुकाराम, तुकाराम तुकाराम तुकाराम, तुकाराम तुकाराम तुकाराम. कुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज सब संतन की झालेली सेवा माऊलींच्या चरणी समर्पित आणि आपल्या सर्वांच्या चरणी या ठिकाणी सेवा समर्पित करून वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ओ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय हरी जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. जय जय विठ्ठल, जय जय बोलिलेले कुरी विडी वाकुडी उत, कराश महाराज तुम्ही, हो नाही विचारिला ते कारण बोला. कराश महाराज तुम्ही,
तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा राज महाराज